जय महाराष्ट्र, जय मल्हार। अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन, त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्रिवार वंदन या ठिकाणी मी करतो। आणि आज खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले सभापती रामभाऊ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे, आपले ओबीसी मंत्री अतुल सावेजी आणि गोपीचंद सुरेश धस, शिवाजीराव कर्डिले, नारायणआबा पाटील, मोनिकाताई राजळे, अमोल खता, विठ्ठल लंगे, काशीनाथ दाते आणि लक्ष्मणजी हाके, बाबासाहेब देशमुख, चित्राताई वाघ, अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री सुजय विखे पाटील, स्नेहलता कोल्हे, रामराव वडकुते, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते, रामहरी रुपनवार, रमेश शेंडगे, भाऊलाल तांबडे, भीमराव धोंडे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर। व्यासपीठ आपलं मोठं आहे, भरगच्च आहे आणि या व्यासपीठाची शोभा हे आपल्या ऐश्वर्य आहे आणि ही आपली संपत्ती आहे समोर बसलेली। आणि म्हणून आपल्यामुळेच या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे आणि म्हणून तुमचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे इथं आपण सगळेजण पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 300व्या जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित झालेलो आहोत। खरं म्हणजे चोंडीच्या या पवित्र भूमीमध्ये अहिल्यादेवीने जन्म घेतला, या मातीचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, ते आपण कधी फेडू शकत नाही। श्री क्षेत्र चोंडी हे मराठी संस्कृतीचं माहेरघर आहे। गेली 300 वर्ष हे मंदिर जागृत देवस्थानासारखं महाराष्ट्र धर्माच्या पाठीशी उभा आहे। खरं म्हणजे चोंडीच्या पवित्र आणि मंगल भूमीला देखील आपण सगळे वंदन करायला आलेलो आहे आणि खऱ्या अर्थाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी साऱ्या प्रजेची आई होती आणि श्री क्षेत्र चोंडी हा अधिमायेचा पदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ही आपल्या मातेची जन्मभूमी आहे। महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे अहिल्यादेवी, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे अहिल्यादेवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्यादेवी, सत्याचा मंत्र आणि विकासाचे तंत्र म्हणजे अहिल्यादेवी। आणि आज याच मातीची त्रिशताब्दी जयंती आपण उत्सव या ठिकाणी साजरा करतोय, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। आणि महाराष्ट्रात कल्याणकारी राजवटीची 2 आदर्श विश्वाला दिली। पहिलं स्वराज्याचं देणं देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, हिंदवी स्वराज्य वाढवलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला आणि त्या भूमीत आज आपण उपस्थित आहोत। कल्याणकारी राज्य सुराज्य म्हणजे काय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 29 वर्षाच्या आदर्श राज्यकारभाराच्या माध्यमातून दुनियाला, देशाला, जगाला दाखवून दिलं। अहिल्यादेवीने अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला। सरकारी खजिना
हा सामान्य प्रजेसाठी आहे, ही शिकवण अहिल्यादेवीनी या जगाला दिली. आणि म्हणून राजमाता अहिल्यादेवीनी देवळं बांधली, पानपोया बांधल्या, वाटसरांसाठी सराया बांधल्या, जागा मिळेल तिथं महाल बांधले नाहीत, पण सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काम केलं. नुसते घाट बांधून त्या थांबल्या नाहीत, महाराष्ट्र संस्कृतीचा घाट त्यांनी बांधून काढला. त्याचे उपकार आजन्म आपल्याला विसरता येणार नाहीत. आणि म्हणून अहिल्यादेवींनी देखील धर्म रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी उभं आयुष्य वेचलं. अहिल्यादेवी या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्माधर्मातील रूढी परंपरा आंधळेपणाचा कधी स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे माणुसकीचा, मानवतेचा, कल्याणाचा. आणि म्हणून महिलांनी घरात बसून न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्यादेवींनी शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं. अहिल्यादेवींनी महिलांसाठी शस्त्र शिक्षण सुरू केलं. त्यांच्या सैन्यात देखील महिलांची सैनिकी तुकडी होती. त्या काळात किती त्या पुढे होत्या, त्यांचे विचार आणि दूरदृष्टी किती होती हे यावरून आपण पाहतोय. बांधवांनो आणि भगिनीनो, भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच NDA मध्ये 17 महिला छात्र पदवीधर झाल्याचे वृत्त कालच आपण वाचलं आणि कालच आपण पाहिलं. त्याचबरोबर 239 दिवसांच्या विश्व प्रदक्षिणेनंतर महिला नौदल अधिकारी परवा आपल्या भारतात परतल्या. हे शिक्षण, हे काय दूरदृष्टी, ही अहिल्यादेवींच्या मुळेच, प्रेरणेमुळेच, ऊर्जेमुळेच मिळालेली आहे. नारी शक्तीचा, कर्तृत्व भरारीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. 1754 साली कुंभेरीच्या वेड्यात अहिल्यादेवींच्या पतींना वीर मरण आलं. अहिल्यादेवी सती जाण्यास निघाल्या तेव्हा सासरे मल्हाररावांनी त्यांना रोखलं. ते म्हणाले, पत्नी धर्मापेक्षा प्रजा धर्म मोठा आहे. आता तूच या प्रजेची आई होऊ शकते. असे मल्हाररावांनी सांगितल्यानंतर अहिल्यादेवीने ती जबाबदारी स्वीकारली आणि पुढे इतिहास तुम्हाला सगळा माहित आहे. आज समाजात सुनांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात. त्या लेकी सुनांना माझं एवढंच सांगणं आहे, एवढीच विनंती आहे, तुम्ही शूर अहिल्यादेवींच्या लेकी आहात. अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्यादेवींनी दिलेली आहे. आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही. आणि म्हणून सुनांचा छळ करणारी निर्गुण वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे. ही खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींना श्रद्धांजली ठरेल. आपण लेक लाडकी म्हणतो, लाडकी बहीण म्हणतो, तशीच सूनही आपली लाडकी मानली पाहिजे. कारण ती देखील कुणाची तरी मुलगी आहे, ती देखील कुणाची तरी बहीण आहे. याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अहिल्यादेवीने न्याय निवाडा करताना पुत्रप्रेम किंवा कोणतेही नाते संबंध आडवे येऊ दिले नाहीत. वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या. आणि म्हणून राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जाती भेदाला गाडून टाकण्याचं, तडा देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. त्यामुळेच त्याने जन्म घेतलेल्या या मातीचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. ते कधीच आपल्याला फेडता येणार नाही. आज त्यांच्या नावानं आपण अनेक मुख्यमंत्री महोदय इथं आहेत. अनेक योजना आपण केल्या. महिला बचत गट असेल, स्टार्टअप असेल, आणि त्याचं प्रत्येक ठिकाणी कौतुक होतंय. खऱ्या अर्थाने या यशाचा पाया पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घातलाय. प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. रस्ते, महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल हे त्या काळी हेरणाऱ्या, दूरदृष्टी ठेवणाऱ्या अहिल्यादेवी होत्या. त्यांनी विहिरी, तलाव,
कुंड घाट बांधले, रस्ते पूल निर्माण केले, उद्योगधंद्याने त्याच्या विकासाला प्राधान्य दिलं, दिव्यांग आणि अनाथ असहाय्य लोकांचं पुनर्वसन त्यांनी केलं, गोर गरिबांसाठी अन्न छत्र चालवली, धर्मशाळा बांधल्या, पिकांचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आणि सारा माफी देण्याचं अहिल्या देवींचं त्या काळातलं धोरण आज महायुती सरकार देखील राबवती आहे. याच आदर्श त्यांचा डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला. अहिल्या देवींचे आपले अनंत उपकार आहेत. या उपकारातून पुन्हा एकदा मी सांगतो, कधीच उतराई होऊ शकणार नाही. आता मगाशी रामभाऊ आणि आपल्या गोपीचंद यांनी सांगितलं की मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आम्ही टीम होती आमची. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री, आमची टीम, तसंच काम आम्ही करतोय. आणि त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आठवण केली की त्यांनी औरंगाबादचं संभाजीनगर करून टाका. आणि आम्हाला अभिमान आहे, महायुतीच्या काळात औरंगाबादचं संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं. आणि याच व्यासपीठावर इथंच मागणी झाली. आणि देवेंद्रजी पण म्हणाले, आता देवेंद्रजी म्हणाले मला, मी मुख्यमंत्री होतो, आता तुम्ही सगळ्यांनी म्हटल्यानंतर याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचा पाठपुरावा देवेंद्रजींनी करून 1 वर्षाच्या आत हे नाव या ठिकाणी अहिल्या देवी नगर देण्याचा भाग्य आम्हाला लाभलं. आपण सगळे भाग्यवान आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील चोंडी येता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी जे निर्णय घेतले आपल्याला सगळ्या माहीत आहे. आज 781 कोटी रुपये असतील, किंबहुना या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले. मुलींसाठी अहिल्यानगर ITI उभारण्याचं, वसतिगृह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखल्या जातात ते त्यांच्या बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशनसाठी नुकताच 100 दिवसाचा मुख्यमंत्री महोदयांचा कृती आराखडा होता. त्यामध्ये देखील सरकारने जे काम केलं ते देखील सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांना जलद गतीने न्याय मिळण्यासाठी 2.5 वर्षात मागच्या महाविकास आघाडीच्या काळात आपण पाहिलं, पण महायुतीचे 2.5 वर्षही आपण पाहिले. आम्ही टीम म्हणून काम केलं. एकीकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ. आणि म्हणून इथं लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो, मुख्यमंत्री पण इथं आहेत, कुणी काही म्हटलं, किती विरोधकाने आकांड तांडव केलं, किती खोट्या अफवा पसरवल्या, तरी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून आम्ही जे जे वचन दिलंय त्या वचनाला आम्ही जागणार आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, दिलेला शब्द पाळणार आहे. फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहीत आहे. आणि तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यश्लोक अहिल्या देवीने ज्या प्रकारे आदर्श कारभार केला, सर्वसामान्य माणसासाठी त्या जगल्या. आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी धर्मनिष्ठ, न्याय, कल्याणकारी आणि संवेदनशीलपणा त्यांनी दाखवला. प्रजाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श त्यांनी उभा केला. आणि त्या आदर्शाचं पालन करणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. आणि म्हणून आम्ही एक सरकार म्हणून, हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतोय. आणि म्हणूनच आपल्या या चोंडी भागातल्या सर्वांचं, आता कोणाची मी नावं घेत नाही, परंतु तुम्ही जे जे काही मागितलं ते सगळं देण्याचं काम महायुती सरकारने केलंय. मुख्यमंत्री देखील त्यांच्या भाषणामध्ये बोलतील. खरं म्हणजे हे आदर्श सरकार, हे राज्य जे आहे, हे कल्याणकारी राज्य पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300व्या जयंती उत्सवानिमित्त
सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि जे जे निर्णय आम्हाला महायुती म्हणून घेता आले, घेऊ शकलो, यासाठी आम्ही सगळेच भाग्यवान आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.